मस्त झालेला आहे हा कढीपत्ता. केळी भरून घेतली आणि ह्या दुकानात ना आता 1-2 वस्तू घ्यायच्या. शॉर्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला बघा मी जंगली केळी दाखवली होती. सकाळच्या वेळेस खाऊ लागतो आम्ही जेव्हा, म्हणजे काय पावभाजी. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. आज सकाळपासूनच पावसाची रिपरिप चालू आहे, त्याच्यामुळे घराच्या बाहेर काही जायला मिळालं नाही आहे. आत्ता थोडासा कमी झाला आहे पाऊस. मला की नाही कढीपत्ता हवा आहे, त्याच्यामुळे जरा बागेत चालले मी घ्यायला. आज ना सकाळी सकाळी जेवण करायला घेतले. नाश्ता जेवण पटकन करून जायचं आहे आम्हाला तरळ्यामध्ये, त्याच्यामुळे सही घाईघाई चाललेले. 1-2 महत्त्वाची कामं आहेत ती करायची आहेत. म्हटलं चला पटकन म्हटलं जाऊन येऊया. पण जायच्या आधी सगळं घरचं म्हटलं आवरून जाते, मग आल्यावरती कसं बरं पडते. म्हणजे उशीर जरी झाला ना घरी यायला तरी मग काही वाटत नाही. त्याच्यामुळे सगळं जेवण बिवण सगळं सकाळच करायला घेतलेलं आहे. तर कढीपत्ता काढून घेते, तुम्हाला झाड पण दाखवते कढीपत्त्याचं. अजून फुलं पण काढलेली नाही आहेत. काल संध्याकाळी थोडासा आळस केला आणि ती जाईजुईची फुलं आहेत ना ती पण काढली नाही, त्याच्यामुळे ती पण काढायची आहेत. आपल्या आड्याजवळची जी जाईची वेल आहे ना भरपूर अशी फुललेली आहे. मग अशी काढायची होती पण पाऊस होता त्याच्यामुळे राहिलं होतं. आता जरा भाजी वगैरे फोडण्याला घालते, जेवणाचं करून घेते आणि मग ती फुलं ना काढून घेते. कढीपत्ता बघा किती छान झालं आहे. ते बघा कुणालचे बाबा, ते पण आत्ताच घराच्या बाहेर पडले, कारण पाऊसच होता तर घराच्या बाहेर पडणार कसं ना. काय झालं? हवं आहे ना दूध तर पाहिजे की नाही. काका आलेत आमचे दूध घेऊन. थांबा कुणाला सांगते, पोरं नाही आली आज. तुम्ही कुठं कामाला जाताय? कुणाला जरा बाटली घे दुधाची. तेव्हा काका आलेत आड्याजवळ. चला हा बघा कढीपत्ता किती मस्त झालेला आहे. हा कढीपत्ता किती वेळा हा खोडून झालेला आहे, त्याच्यामुळे त्याला मस्त नवीन पालवी येते आणि छान झालं आहे. मला ना चटणी बनवायची हो कढीपत्त्याची. माझी संपले चटणी, बरेच दिवस झाले, तर म्हटलं आता बनवून घेईन एक दिवस. बघा ती मस्त अशा कोवळ्याची चटणी बनली ना की एकदम मस्त होईल. कोवळ्या पानांची दाखवीन मी तुम्हाला. मागच्या वेळेस पण बऱ्याच वेळा दाखवलेले आहे, तरी पण बनवले तरी पण दाखवून ठेवीन असं. चला आता थोडंसं ना काढून ठेवते, म्हणजे कसं कधी कधी पाऊस असेल तर आपल्या घराबाहेर पडायला मिळत नाही ना, मग असं काढून ठेवलं असेल ना की मग बरं पडतं. मग ही बघा जुईची फुलं अजून काही काढली नाहीत. ही बघा ही पाऊस जास्त आला ना तर गळून पडतील, त्याच्यामुळे ना पटकन आता ना जरा जेवणाचं करते आणि काढून घेते पटापट. काय ते दिसतं ना, हे बघा जाईची वेल. संध्याकाळी काल काढलेलं नाही ना, असं लांबून कसं दिसेल सफेद सफेद. हे बघा आता फुललेत ना सगळी फुलं, लांबून एकदम सफेद भरलेलं दिसतं. हां भरपूर आलेले आहेत. काढायला घे ना त्यामुळे गळायला सुरुवात झाली ते बघ, म्हणून संध्याकाळची काढते मी. हे बघा आता सकाळी असा पाऊस पडत असला ना की गळायला सुरुवात होते. मी भांडं आणते, मी फुलांची डिश आणते. दूध घेतलं ना घरामध्ये. चला चला शेरू चला घरात. तर ही बघा देवपूजा आता करून झाली. आज देवाजवळ आपल्या घरातली केळी ठेवलीत. काल पण केळी ठेवली होती. केळी आता पिकायला की ना सुरुवात झालेली आहे ना. ते बघा भाग्या शेरू कशी धडपडत आहेत, त्यांना पण खायला द्यायचं आता. चला घ्या नाश्ता करायला घ्या सगळ्यांनी. हे चला ऐकलं काय, घ्या नाश्ता करून. हा बघा हा एक चाफ्याचं फूल ठेवलं आहे, मला केसात घालायचं ना म्हणून मग एक माझ्यासाठी ठेवलं आहे फूल. चंटू पंटू वाघ्या कुठे गेला? वाघ्या बाहेर गेलाय काय? काय झालं शेरू? आता जेवायला देते, चला आणते मी जेवायला आणते. ह्यांना पहिला तर खायला देते, ह्यांना खायला दिलं का मग निघायचं आपल्याला. भूक लागली ना, बघतोय बघा कसा बोका. भूक लागली, आला वाघ्या आला. हा बघा इथे काय, चला त्याला सोडलेली आहे ना वाघ्याला. हा बघा चला जा पाठीमागे जा, मी आणते. जा जा खायला बस, जा आणते. जा जा. पाठीमागे जा जा जा.
घरात जा, जा घरी जा. हा बघा आता ह्याला सोडलेली आहे ना, सकाळी शेरूला सोडली होती. जा मागे जा, तो शेरू बोलवते, जा जा घरी. ह्यांना आता माहिती पडलं ना आम्ही जातोय तर मागे पण येतील, त्याच्यामुळे थोडंसं लक्ष ठेवावं लागतं. आणि ही बघा आता इथे पिशवीमध्ये ना केळी भरून घेतली. तर आमच्या ओळखीचे कोण कोण आहेत ना त्यांना मग देऊन टाकणार. केळी बघा पिकलेत. हे बघा आता हे शेवटचं सगळं घेतोय. बराच वेळ झाला आम्ही मार्केटमध्ये फिरलो, भरपूर कामं होती ती सर्व केली. आणि ह्या दुकानातनं आता 1-2 वस्तू घ्यायच्या आहेत, ते कुणाच्या बघा घेत आहेत आणि मग आपल्याला घरी जायचं आहे. हे असं बाजारात आलं ना का असा भरपूर वेळ जातो. मार्केटमध्ये आलं ना का असं कंटाळा येतो मला ना. आणि त्यात परत पाऊस पण खूप पडत होता मगाशी. कशी कशी कामं केली. आता चिकनवाल्याकडे जायचं आहे. वाघ्या शेरू यांचं चिकन संपलं आहे, ते सुद्धा घ्यायचं आहे. आता माझ्या लक्षात आलं, नाहीतर मग असंच गेलं असतं ना, सगळं झाले गडबड झाली असती. त्यांच्यासाठी मी खाऊ पण घेतला आहे, तो तुम्हाला मी आता घरी गेल्यानंतर दाखवीन. त्यांच्या आवडीचा खाऊ आता घेतलेला आहे. आले बघा कुणालचे बाबा आले, पाव घेतले. आज आपल्याला पावभाजी करायची ना संध्याकाळच्या वेळेस. तर ह्या बेकरीमध्ये चांगले मिळतात ना पाव. तर आता आम्ही घरी जायला बघा निघालो ना. मागच्या एका व्हिडिओमध्ये म्हणजे शॉर्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला बघा मी ही जंगली केळी दाखवली होती आणि ते बाहेर आलेला खोका होता ना तो दाखवला. आणि आता बघा हा खोका ना कोणीतरी कापून बघा घेऊन गेले आहेत भाजी करण्यासाठी. मला वाटतं त्या खोक्याची भाजी पण होते वाटतं, म्हणजे कोणतरी कमेंट केली की त्या खोक्याची भाजी पण होते. मला असं वाटलं की मी तुम्हाला नंतरला शेअर करीन मोठ्या व्हिडिओमध्ये, पण खोका बघा गायब. मला तर दिसलं तर कुणाच्या वेळेला म्हटलं गाडी थांबवा आपण दाखवूया सगळ्यांना की ते केळच नाही आहे, खोका नाही आहे, खोका नाही असं. चला. आणि हा बघा हा असा आजूबाजूचा परिसर डॅमचा भाग आहे. हा आमच्या इथे डॅम बघा बनणार आहे ना, तर हा सगळा डॅमचा भाग आहे. तर आमच्याकडे बघा डॅमचं काम चालू आहे ना, तर इकडनं हे जे डॅमचं काम आहे ना चालू होतं. आणि आम्हाला जाण्यासाठी इकडनं मधनं ना शॉर्टकट होता ह्या साईडनी. पूर्वी आम्ही ना ह्या म्हणजे मधनं यायचो आमच्या वाडीतनं चालत वगैरे, पण आता तो रस्ता बंद झालेला आहे डॅमच्या कामामुळे. आता हा जो समोर तुम्हाला रोड दिसतोय ह्या रोडनेच आमचं जाणं येणं होतं, नाहीतर शॉर्टकटनं म्हणजे होता आमचा रस्ता आम्हाला जायला. असं सगळं आहे. बघू आता कधी डॅम आमचा पूर्ण होईल त्यावेळेस तुम्हाला दाखवीन मी. तर बघ वाघ्या ओरडतं, शेरू आला, शेरू आला, आला आला. चला आडा खोलूया. पोचलो बाबा घरी. आता घरी आल्यानंतर यांचा ह्या दोघांचा धिंगाणा आता वाघ्या शेरूचा. तो बघा ओरडतोय ना एक, आणि हा बघा हा एक. हा चला 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 आडा तर खोलू देत. आता दोघं जण हैराण करतील. हे बघा तो बाबाने खाऊ येतो, जा घे बॉटल घे घरात घेऊन चल 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 चल. आता दोघं जण जाम हैराण करतील घरी. आता एक 5 ते 10 मिनटं ह्यांना सांभाळायला जातील. त्यांना आता खाऊ बिऊ काहीतरी द्यावं लागेल. चला चला चला. वाघ्याला बांधून ठेवले ना म्हणून तो बोंबटतोय. मस्ती करायची खाऊ दे खाऊ दे खाऊ दे. हे बाई ठाकन बिकन ठेवलाय ते वाघे तिकडे तर बरे बाबा जाम हैराण करतात. बाहेर जायला नको, घराच्या बाहेर पडलं ना का आल्यानंतर असा यांचा दंगा असतो दोघांचा. आणि हे काय सगळं घाण करून ठेवली ते घरामध्ये. ह्यांचा दंगा बघा. आता ते पाव आणले होते ना त्यातला थोडा थोडा घातला. खाऊ त्यांच्यासाठी आणलेला आहे पण तो त्यांना मी उद्यासाठी ठेवलाय. हा बघा जाम दोघं जण हैराण करतात. हो बाहेर आल्यानंतर जाम हैराण करतात. आणि आपण काय खायला नाही ना दिलं की असे बघत राहणार आपल्याकडे आशेनी की आता काहीतरी खाऊ आणला असेल बाहेर गेल्यानंतर. दोघांचं पण असं असतं, त्याच्यामुळे काहीतरी त्यांना द्यावंच लागतं असं सगळं आहे. आणि हा बघा आता हा पसारा सगळा म्हणजे कुणालच्या बाबांची आंघोळ की नाही बाकी आहे करायची. सकाळी जायला लेट होतं ना त्याच्यामुळे त्यांना म्हटलं तुम्ही नंतर आल्यावरती करा आंघोळ. तर वाऱ्याने सगळी राग बघा उडाले. ते सगळं आता साफ करून घेते. पहिला पाणी बघ तापले करत आंघोळ करून घे. चल इकडे साफ करून घेते. हाय
संध्याकाळी कर. मग चल इथे झाडू काढून घेते. चला शेरू वर बस, चल मला इथे कचरा काढू दे. सकाळी आम्ही बरोबर 10:15 काहीतरी घरातनं बाहेर पडलो आणि आत्ता मला वाटतं 1:15-1:30 वाजलाय ना. बघा इतका वेळ गेला. हे असं घराच्या बाहेर पडलं ना का इतका वेळ जातो. तरी पण मी आली घाई करत. कुणाच्या म्हटलं चला आता बस झालं, मला ना कंटाळा आला आता म्हटलं. कारण खूप असं जिथे म्हणजे खूप असे महत्त्वाची कामं होती. झाली माझी कामं सगळी, पण टाईम की नाही भरपूर गेला. त्याच्यामुळे घरी कधी येते ना असं सगळं झालं होतं मला. आणि त्यात पाऊस पण चालू होता, त्याच्यामुळे अजूनच वैताग आला. मग तर चला आता थोडंफार सामान आणलेलं आहे ते तुम्हाला मी दाखवते पटकन. सगळ्यात आधी ना आता इथे जरा झाडू काढून घेते. सकाळी झाडू काढून झालेली आहे एकदा, नाही असं नाही, पण हे दोघं पण जाम मस्ती करतात. ह्यांचं पण सगळं असतं ना, गप झोपलेलं असते ना तर काही नाही, पण तसे जागे असते ना की ह्यांचा पण धिंगाणा चालू असतो दोघांचा. मग हे ओढ ते ओढ सगळं चाललेलं असतं. बघा आता ओढून त्यांना ताण ना पाणी पितो आता शेरू. घरातलं सगळं आता आवरून घ्यायचं पटापट, थोडंसं बाकी आहे काम. तर हे बघा, हे आता हे पाव आणलेत, ह्याच्यामध्ये भाग्या शेरूनंतर चिकन, जे आता मी आता फ्रीजरमध्ये ठेवते, आता काय बनवणार नाही संध्याकाळच्या वेळेस. आणि दूध कुणालच्या बाबांना चहासाठी ना म्हणजे मार्केटमध्ये दूध आणते मी, कारण हे जे गाईचं दूध येतं ना त्याचं चहा काही बरोबर बनत नाही ना, त्याच्यामुळे असं गेल्यावरती 1 लिटर आम्ही आणून ठेवतो, मग ते चहाला होऊन जातं. आणि हे बघा हे शेंगदाणे वगैरे असतात ना, ते 1-2-3 पॅकेट घेतलेले आहेत. आणि हे शॅम्पू संपले होते घरातले, ते आणले थोडेसे. आणि हे भाग्या शेरू यांच्यासाठी हे पेडिग्री बघा आणलेलं आहे. त्यांना की नाही सकाळच्या वेळेस खाऊ लागतो. आम्ही जेव्हा चहा प्यायला बसतो ना तर रोज त्यांचं असतं काय नाही काय त्यांना खायला लागतं, म्हणजे चपाती किंवा काय असं. आणि मग कधी कधी नसलं ना का मग ते असे बघत बसतात ना. तर हे 2 पॅकेट त्यांना आणलं आहे पेडिग्रीचे, एवढे थोडं देता येईल त्यांना. हे जास्त असं काही आवडत नाही, म्हणजे खाऊ म्हणून खातील, जेवण म्हणून पण एकदाच खातील, पण सारखं का खाणार नाही ते. खाऊ म्हणून त्यांच्यासाठी आणलेलं आहे. आणि तुम्हाला मी आता दाखवते केळीची पिशवी. ही बघा केळी भरून बघा नेली होती ना, तुम्हाला दाखवली. आता एवढीच फक्त राहिली केळी, ते पण आहे ना म्हणजे कोणाकोणाला आम्ही दिली. मार्केटमध्ये कोण ओळखीची मिळाली त्यांना देऊन टाकली. आणि ही एका माणसांसाठी ठेवली होती, पण ते काय आम्हाला भेटलेच नाही, त्याच्यामुळे मग राहिली. मग असं तर ते आता कुणाला जेव्हा उद्या त्यांना देतील. बाहेर बघा अजून की नाही अंधार नाही झाले, थोडीशी लवकर जेवणाची तयारी. तर फ्लावर, परत फरसबी म्हणजेच फणशी, मटार, आणि त्यात मी 2-3 बटाटी आता कुकरमध्ये की नाही उकडून घेते. जरा 2 ते 3 वेळा ही भाजी की नाही धुवून घेते चांगली. फ्लावरमध्ये किडी असतात ना, त्याच्यामुळे जरा स्वच्छ धुवून घेते. पावभाजी करायची ना त्याच्यासाठी ही तयारी. हे घ्या चाय घ्या. आमच्याकडे पावभाजीची तयारी बघा जोरशोरमध्ये चालू आहे. पकडा चाय, पकडा चहा पिया पहिला. पावभाजी असेल ना तर अशी म्हणजे कांदा वगैरे चिरून द्यायचं सगळं काम आहे ना कुणालच्या बाबांचं असतं ते. अगदी म्हणजे आता तसं नाही, पूर्वीपासून त्यांचं असतं. हे बघा आता हा कांदा चिरून ठेवला आहे, अजून टोमॅटो चिरायचं बाकी आहे. सगळं चहा पिऊन घेते, थोडीशी एनर्जी काम करायला. भाजी बघा आपली उकडून आहे ना थंड झालेली आहे, तुम्हाला मी दाखवते. फक्त झाकून ठेवले. हे बघा त्यात काय काय, फ्लावर, मटार, फणसी आणि बटाटी. इथे भाग्या शेरूचं चिकन पण बघा बॉईल करून झालेलं आहे. गरम आहे खूप, बापरे. पहिला आता चहा पिते आणि पटकन भाजी करूया. बोला आता काय बोलताय. म्हटलं परागीकरण वगैरे आपण बोलतो ना, हां आपण करतो, लोकांना दाखवतो की परागीकरण केलं, त्याचा रिझल्ट काय येतो काय ते दाखवायला येतो. हां मग तसं बोलायला लागतं ना. तुम्ही लोक व्हिडिओमध्ये बोलत नाही. किती जणांच्या कमेंट्स येतात की ताई कुणाला बोलत नाही, भाऊ बोलत नाही, तुमच्या तोंडामध्ये सुपारी भरलेली असते. आता मी सांगू सगळ्यांना, मूग गिळून दोघं जण गप बसलेले असतात. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. बोला. शिमला मिरची. हां म्हणजे कुणाल जेव्हा मला सांगतात की आपण एक स्पेशल व्हिडिओ बनवूया भोपळ्याचा, त्यांनी जे भोपळ्याचं काय आविष्कार केलेला आहे ना भोपळ्याचा त्याच्याबद्दल, तर म्हटलं फक्त व्हिडिओ बनवून उपयोग काय, बोलायला पण लागतं ना. तर ते बोलतात नाही मी बोलीन असं चाललेलं आहे आमचं डिस्कशन चाललेलं आहे. असं सगळं आहे बघा. आता पण बघा कॅमेरा चालू आहे ना, तोंड बंद, कसं व्हिडिओ. आता काय आता तू बोलतेस तर मी बोल. तसं नाही, पण खूप जणांच्या कमेंट्स येतात की कुणाल बोलत नाही, दादा बोलत नाही, असं आहे. थोडंसं बोलायला पाहिजे. काम असेल, कामानिमित्त काही बोलू शकतो आपण, उगाचच बडबड करायची नाही, बोलायचं असतं.
तर आज सर्वांच्या आवडीची पावभाजी आमच्या घरात सगळ्यांना खूप खूप अशी आवडते. आता साधी सिंपल बघा पावभाजी तुमच्याशी शेअर करते. म्हणजे बाहेर बघा मिळते त्यात, म्हणजे मी जे बघितलेलं आहे ते तुमच्याशी शेअर करते ह्या व्हिडिओच्या माध्यमातून. त्यात फूड कलर टाकला जातो, म्हणजे जास्त प्रमाणात फूड कलरच वापरतात किंवा सिमला मिरची सिमला मिरची नाही काय तर म्हणजे काश्मीरी मिरची वापरली जाते कलरसाठी, लाल भडक कलरसाठी. आणि आपण जेव्हा घरामध्ये करतो ना चांगलासा कलर यायला पाहिजे त्यावेळेस आपण बीटाचा वापर करतो किंवा काश्मीरी मिरचीचा वापर करतो. पण बाहेर जी पावभाजी मिळते ना त्यात जास्त प्रमाणामध्ये फूड कलरचाच वापर असतो. आता हे मी प्रत्यक्ष बघितलेलं आहे म्हणून तुमच्याशी मी या व्हिडिओच्या माध्यमातून शेअर करते. तर इथे बघा आता फोडणी घालायला सुरुवात केलेली आहे. तेलामध्ये भरपूर असा कांदा, आलं, लसूण आणि तमालपत्र घातलेलं आहे. ऑल स्पायसेसची पानं आहेत ती, तमालपत्र नाही घातलेले, मी आपल्या बागेतली पानं आहेत ती. नंतर सर्व मसाले, तिखट मसाला, हळद, पावभाजीचा मसाला, टोमॅटो, सिमला मिरची चांगलं असं शिजवून घेतलं. मीठ पण घालून घेतलं, मॅश करून घेतली भाजी. आणि त्याच्या 1-2 ते 3 मिनटं तेल येईपर्यंत ना चांगली ती ग्रेव्ही तयार करून घेतली. आणि त्याच्यानंतर मग ही उकडलेली जी भाजी आहे ना ती मॅश करून घेतली आणि मग ती त्या फोडणी दिलेली आहे. त्याच्यानंतर पाणी उकडताना जे टाकलं होतं ना तेच मी ह्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे आणि चांगलीशी मिक्स करून घेतली. आणि त्याच्यानंतर ही थोडीशी कोथिंबीर नाही आहे, तो शेवग्याचा पाला आहे. कोथिंबीर माझ्याकडे संपलेली आहे त्याच्यामुळे शेवग्याचा पालाचा इथे वापर करते मी. तर अशा प्रकारे जुगाड करत ही पावभाजी तयार झालेली आहे. घ्या जेवायला घ्या. तर हे बघा आता जेवण वाढलं. जेवण म्हणजे काय, पावभाजी. तर अशी बघा आमची साधी सिंपल पावभाजी आणि सगळ्यांना आता वाढलं आहे जेवायला. बटर नाही टाकला तुझ्यावर? टाकलं ना काय. चला घ्या जेवून घ्या. पापड पण आहे जोडीला. खाऊन तर बघा कशी झाली पटकन. फक्त भाजी टेस्ट करा आणि सांगा मला. आपली पहिली पावभाजी ना झाली ह्या सीझनची. थंडीमध्ये पावभाजी बनते ना. नाही पण थंडीमध्ये फ्लावर मटारचा सीझन थंडीमध्ये असतो त्याच्यामुळे थंडीमध्ये जास्त करून बनते, हो की नाही. हां चला जेवूया चला सगळ्यांनी. तर चला मग ताई आता आजचा हा जो व्हिडिओ आहे तो आता इथेच थांबवते. कसा वाटला जरूर सांगा. आवडला असेल जरूर लाईक करा, शेअर करा आणि हाईप सुद्धा करा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया आपण. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद. पावभाजी खायला या. पावभाजी खायला या सगळ्यांनी. कुणाच्या पावभाजी खायला या. फोन बंद.